श्री स्वामी समर्थ। तर इथे तुम्हाला श्रावणी रेसिपी मध्ये तुम्हाला आज मी बनवून दाखवणार आहे मलई पालक। खूप सुंदर अशा पद्धतीने हे पाहू शकता। झाकण उघडताच किती सुंदर असा सुगंध यायला बघा। हे बघा अशा पद्धतीने मलई पालक आज आपल्याला बनवायचा आहे। अशा पद्धतीचा मलई पालक आपल्याला आज बनवून घ्यायचं। हे बघा खूप सुंदर भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही। ही पालकची भाजी आहे असं तुम्हाला अजिबात ओळख येणार नाही, हॉटेल सारखी चव येते। ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि फक्त कमीत कमी वेळामध्ये ते। चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला आज मलई पालक बनवायचे। खूप सुंदर अशी चव लागते पालकच्या भाजीची। लहान मुले सुद्धा न खाणारे पालक सुद्धा आवडीने खातील बघा। ही भाजी आपल्याला आज करायची। तर इथे मी एक जुडी पालक आता स्वच्छ करून घेतलेला आहे, देठ काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। हा वलसर आहे थोडासा। आता हे आपल्याला पालक बारीक असा चिरून घ्यायचे। हा पालक आता आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा बघा। जेवढा बारीक होईल ना तेवढा बारीक चिरायचा। हे बघा अशा पद्धतीने सगळा पालक आता बारीक चिरून घ्यायचे। पाहू शकता इथं मी बारीक असा पालक चिरून घेतलेला आहे। एक जुडी पालक होता पण त्याच्यामध्ये खराब असा बराच निघाला म्हणून ते काढून टाकला होता मी। खूप थोडा होतो हा पालक, आपल्याला दिसायला भरपूर दिसतो। आपल्याला मध्ये जास्त काही वापरायचं नाही, नुसती पालकची भाजी करायची, डाळ वगैरे वापरणार नाहीये। हा मलई पालक आहे। तर आपण आता पुढची रेसिपी पण पाहून घेऊया। इथे एक कढई ठेवली मी, त्याच्यामध्ये आपल्याला एक 4 चमचे शेंगदाणे टाकायचे भाजायला। हे शेंगदाणे भाजायचे। थोडे शेंगदाणे गरम झाले ना, 5-6 काजू टाकायचे। तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नाहीतर नुसते शेंगदाणे पण चालतील। पालक आणि शेंगदाणे छान भाजलेले आहेत। आपल्याला जास्त असं भाजायचं नाही, काळपट होईपर्यंत हलकसं असं भाजून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचंय। पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे आणि असं कमी म्हणजे बंद केलेल्या गॅसवरचे बेसन भाजून घ्यायचं, करपणार नाही। कढई गरम असते ना, छान बेसन भाजलं जातं। छान असा सुगंध सुटलाय बेसनचा। आता हे सगळं भाजून झालेलं आहे। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये मी सगळं सामान काढून घेतलेलं आहे भाजलेलं। त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं। गॅस कमी करायचा। दोन 3 लसण पाकळ्या टाकूया। त्याच्यासोबत हा चिरलेला पालक टाकूया। हलकसा असं परतून घेऊया हा पालक तेलामध्ये। हा भाजल्यानंतर बघा पालक किती थोडा झालाय। आता गॅस बंद करून घेऊया आणि पालक बाजूला ठेवूया। आता हे भाजून घेतलेलं साहित्य छान थंड झालेलं आहे। हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। कोथिंबीर टाकूया। 1-2 हिरवी मिरची तुकडे टाकूया। 1 चमचा पाणी टाकायचं आणि हे मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊया। पाहू शकता इथे मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे छान वाटलं जातं। थोडं जाड असेल तर काही फरक पडत नाही। आता हे बाजूला ठेवून आता भाजीला फोडणी देऊन घेऊया आपण। गॅस चालू करून घेऊया। कढईतलं पालक काढून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचंय। तेल गरम झालेलं आहे। थोडंसं जिरे मोहरी टाकून घेऊया। जिरे आणि मोहरी छान तडतडायला लागली ना, बारीक वाटलेले लसण आणि अद्रक टाकायचंय। कढीपत्ता टाकून घेऊया। लसण छान भाजला की 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया। कांदा छान भाजून घेऊया आता तेलामध्ये। कांदा इथे छान भाजलेला आहे। याच्यामध्ये आपण आता लाल तिखट घालून घेऊया। चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ, छोटा चमचा हळद पावडर, 1 चमचा गरम मसाला कोणताही,
आता हे तेलामध्ये भाजून घेऊया थोडंसं. थोडंसं भाजलेलं आहे तेलामध्ये मसाले. आता हे वाटलेलं आपण जे वाटण केले तयार ना ते टाकून घ्यायचंय. आता ते आपण जे टाकलेलं आहे ना वाटण त्याच्यामध्ये 2 चमचे फ्रेश मलाई आहे घरची. तुमच्याकडे बाहेरची असेल तर टाकू शकता. ती दुधावरली साय असते ते टाकणार आहे, कारण की आपल्याला मलाई पालक हे नाव आहे. मला खूप सुंदर लागतं हे. आता हे साय असे वितळून घेऊया कांद्यासोबत. त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी टाकूया ह्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या वितळून. 1 मिनिटभर हे असंच भाजून घ्यायचं. 1 मिनिटभर हे मी पाण्यासोबत सगळं ग्रेव्ही सारखं भाजून घेतलेलं आहे मस्तपैकी. आता याच्यामध्ये जो पालक आपण भाजून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं. मिक्स करून घेऊया आणि एखादी मिनिटभर आणखी असंच शिजून घ्यायचंय. आता पाणी टाकायचं नाही आता, कारण की आपण टाकलंय पाणी आधी. झाकण ठेवून 1 मिनिटभर कमी गॅसवर याला छान शिजू देऊया. 1 मिनिटभर छान कमी गॅसवर मी ही भाजी शिजवून घेतली आहे मलाई पालक आपला. आता झाकण काढूया. वा, किती छान सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे बघा आपली. आता ह्याला थोडासा तडका द्यायचा आहे. नाही दिला तरी चालतं, पण तडका दिल्याने आणखीन सुंदर लागते भाजी. हे बघा किती सुंदर असं कलर आलेला आहे, खूप छान. आता डाळीचा अजिबात वापर केलेला नाही मी. आता याला थोडासा तडका देऊन घेऊया. ते एक तडका पॅन घेतलेला आहे छोटा, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. अगदी थोडेसे जिरे मोहरे टाकायचे. 2 लाल मिरच्या टाकूया. थोडंसं हिंग टाकूया. आणि एक छोटा चमचा लाल तिखट टाकायचं. गॅस बंद करून घ्यायचा. आता ह्या पालकच्या भाजीवर हा तडका टाकायचा. तडक्याने असे स्मेल येते छान. हा तडका पण टाकला मी भाजीवर बघा. आता ही आपली पालकची मलाई पालक छानपैकी तयार झालेला आहे. हे बघा खूप सुंदर अशी भाजी लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीनं भाकरीसोबत, भातासोबत आणि पोळीसोबत कशासोबत पण खाऊ शकता. ही भाजी अगदी सुंदर लागते आणि कमी वेळामध्ये तयार होते. चला तर मग आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. धन्यवाद.